आपण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहत असाल आणि आपल्याला कोणत्या ना कोणत्या योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असेल, मात्र हे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यास आपल्याला राज्य शासनामार्फत तब्बल 1,00,000 रुपयाचा निधी मिळतो, ते पण जागा खरेदी करण्यासाठी. हो, हे खरं आहे. फायद्याची माहिती या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुलासाठी जागा खरेदी करणे योजना, या योजनेअंतर्गत आपल्याला घरकुलासाठी जागा खरेदी करणे यासाठी तब्बल 1,00,000 रुपयाचा निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर राज्य शासनामार्फत काही अटी घालून दिलेल्या आहेत. त्या काय? तर पहिली अट, आपण भूमिहीन असला पाहिजे. म्हणजे जे आपल्याला घरकुल मंजूर झालेले आहे त्या घरकुल बांधण्यासाठी आपल्याला कुठेही जागा उपलब्ध नसली पाहिजे. त्याशिवाय दुसरी अट म्हणजे आपल्याला कोणत्या ना कोणत्या योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असलं पाहिजे. म्हणजे केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना, राज्य शासनाची रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत घरकुल योजना, अशा कोणत्या ना कोणत्या योजनेअंतर्गत आपल्याला घरकुल मंजूर असलं पाहिजे, तरच आपण या योजनेसाठी पात्र राहता. आपण या योजनेसाठी जर पात्र असाल तर आपला परिपूर्ण प्रस्ताव गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. गट विकास अधिकारी यांच्याकडे आपला परिपूर्ण प्रस्ताव गेल्यानंतर हा प्रस्ताव तहसील कार्यालय यांच्याकडे पाठवला जाईल. यानंतर आपण आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्तासाठी अर्ज करून जागा खरेदी करायची याची कल्पना द्यायची. त्या दरम्यान तहसीलदार दुय्यम निबंधक यांना आदेशित करतील की ही सदरची व्यक्ती घरकुलासाठी जागा खरेदी करणार असून यामध्ये यांना सवलत देण्यात यावी. त्याप्रमाणे दुय्यम निबंधक आपल्याला आपली जागा खरेदी करताना लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून फक्त 1,000 रुपये एवढाच चार्ज लावतील आणि आपण जागा खरेदी करू शकताय. याशिवाय हा खरेदीग्रस्त झाल्यानंतर आपण त्याची कल्पना गट विकास अधिकारी यांच्याकडे दिल्यानंतर तब्बल 1,00,000 रुपयाचा निधी आपल्याला या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. ही योजना आपल्याला माहिती होती का? ही योजना चांगली वाटली असल्यास, यूट्यूबला बघत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर आपण फेसबुक आणि इंस्टाला बघत असाल तर फॉलो करा. आणि या योजनेचा शासन निर्णय आपल्याला पाहिजे असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये आपल्याला या योजनेचा शासन निर्णय मिळून जाईल. धन्यवाद.